ठाण्याच्या टिटवाळामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत एका नवऱ्यानं बायकोची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे। माही मोपे वय 24 असं मृत महिलेचं नाव आहे। बायकोनं चारित्र्यावर संशय घेतल्यानं नवऱ्यानं संतापून तिची हत्या केल्याची माहिती आहे। या घटनेनं टिटवाळा परिसरात खळबळ माजली आहे। संपूर्ण प्रकरण काय होतं पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महेश मोपे आणि त्याची बायको माही मोपे टिटवाळा परिसरात राहत होते। महेश पडघा येथील डीमार्टच्या गोदामात काम करायचा। महेश आणि माही या दोघांचे प्रेमसंबंध होते, त्यामुळे 3 वर्षांपूर्वीच दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं। दोघांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालत असताना अचानक माहीला महेश मोपेच्या चारित्र्यावरती संशय आला होता। खरं तर महेशचे अनैतिक संबंध सुरू असल्याची माहिती माहीला मिळाली होती। त्यामुळे माहीनं या अनैतिक संबंधाबाबत महेशला विचारलं असता दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं। यानंतर अनेकदा याच विषयावरून दोघांमध्ये वादविवाद झाला होता। आज सकाळी सुद्धा दोघांमध्ये याच विषयावरती भांडण झालं होतं। या भांडणाचा वाद इतका टोकाला गेला की महेशनं माहीचा गळा आवळून तिची हत्या केली। माही जोरजोरात ओरडत राहिली तरीही महेश हा शांत बसला नाही। शेवटी त्यानं करायचं तेच केलं। माहीचा गळा आवळून त्यानं तिची निर्गुण हत्या केली। या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। यावेळी टिटवाळा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता। या हत्येनंतर पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली असता महेशनं हत्येची कबुली दिली होती, पण या प्रकरणात माहीच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींना तिची हत्या केल्याचा आरोप केला। महेश आणि माहीनं लव्ह मॅरेज केल्यानं त्यांच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हतं, त्यामुळे नेहमी त्यांची घरी भांडणं व्हायची, वादविवाद व्हायचे। यामुळे सासरच्या मंडळीनेच माहीची हत्या केल्याचा आरोप माहीच्या आई-वडिलांनी केला होता। त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी माहीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी महेश विरोधात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत।